नमस्कार मंडळी. आजचा विषय थोडा वेगळा असणार आहे आणि आजच्या विषयाला कोणतीही स्क्रिप्ट नाही आहे. जे काही मनात असेल ते बोलणार आहे मी, कारण विषयही तसाच आहे. विषय आपल्या आत्मीयतेचा विषय आहे, विषय आपल्या काळजातला विषय आहे छत्रपती संभाजी महाराजांवरती येत असलेल्या छावा चित्रपटाच्या ट्रेलरचा विषय. मंडळी, काही दिवसांपूर्वी छावा चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरनंतर या ट्रेलरचं कौतुक झालं, पण त्याच्याबरोबरच या ट्रेलरवरती काही आक्षेप घेतले गेलेत. या चित्रपटाच्या ट्रेलरवरती काही टीका झाल्यात, आरोप झाल्यात. या ट्रेलरमधून इतिहासाची तोडमोड होते असा आरोप केला जातोय. काय आहेत नेमके आरोप, असे आरोप का केले जात आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि मंडळी, आजचा हा व्हिडिओ म्हणजे एक प्रकारची मतं आहेत, एक सामान्य नागरिक म्हणून, एक चित्रपटाचा रसिक म्हणून आणि अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात राहणारा त्यांचा एक मावळा म्हणून व्यक्त केली जाणारी ही मतं आहेत. ही मतं प्रत्येकाला पटली पाहिजेत असा आमचा आग्रह नाही. त्या मतांच्या विरोधात सुद्धा तुमची मतं असू शकतात. जे काही असेल ते, पण एक जे वाटलं ते बोलण्याचा हा प्रयत्न. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहता .com अर्थात कॅरी ऑन मराठी. तर मंडळी, 2 दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती जो चित्रपट तयार होतोय छावा, या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलीज झाला. सर्वांना माहिती होतं की विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत आणि त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता होती. अर्थातच विकी कौशलने याच्या अगोदर जे काही काम केले, सॅम बहादूर असेल, त्याचा उरीमधलं काम असेल, सरदार उधम सिंग मधलं काम असेल, त्या भूमिका निभावताना त्यानं जी ताकद घेतली, मेहनत घेतली, ती मेहनत वाखाणण्याजोगी होती. त्याला नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला. आणि अशा एका कलाकाराला छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका मिळणं, यामुळं सर्वांचे डोळे त्या चित्रपटाच्या ट्रेलरकडे लागले होते. आणि 2 दिवसांपूर्वी ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरमधला एक एक डायलॉग, एक एक सीन, एक एक वाक्य अक्षरशः अंगावरती येते. म्हणजे असं कुणीही नसणार हा ट्रेलर बघणार की ट्रेलर एकदा बघितला सोडून दिलाय. 2, 3, 4, 5, 6 आपण रिपीटवरती हा ट्रेलर बघितलाय आणि जेवढ्या वेळा ट्रेलर बघेल तेवढ्या वेळा अंगावरती त्याच ताकदीनं काटा आलाय, अंगावरती शहारा आलाय. कारण चित्रपटातलं एक एक वाक्य, शेर नहीं रहा तो क्या हुआ, छावा अभी भी जंगल में घूम रहा है. म्हणजे अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर परकीयांच्या मनामध्ये जो गैरसमज झाला होता की आता स्वराज्य संपलं, आता मराठ्यांची सत्ता नेस्तनाबूत होणार, त्या गैरसमजाला फाटा फोडत छत्रपती संभाजी महाराजांनी हे स्वराज्य त्यांच्या खांद्यावरती पेललं. आणि ती जी ताकद आहे, तो जो आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास या ट्रेलरच्या प्रत्येक डायलॉग मधून येतोय. रश्मिका मंदाना महाराणी येसुबाईंच्या भूमिकेमध्ये असणार आहेत हे समजलं. संतोष जुवेकर आपला मराठी माणूस दिसला. त्यानंतर आशुतोष राणासारखे दिग्गज कलाकार दिसले. आणि त्याचबरोबर औरंगजेबाची भूमिका करणारा अक्षय खन्ना. औरंगजेबाच्या तोंडी एक वाक्य दिलंय की मी सगळ्या माझ्या खानदानाचा फाडशा पाडत किंवा खानदानाचा कत्तल करून मी या गादीपर्यंत पोहोचलोय. आणि ती जी क्रूरता आहे, जे कोल्ड ब्लडेड म्हणतो आपण, ती क्रूरता अक्षय खन्नानं त्याच्या डोळ्यातून दाखवली औरंगजेबाच्या. म्हणजे असं वाटत होतं की औरंगजेब दुसऱ्या कोणी करूच नाही, तो अक्षय खन्नानीच करावा, असं या ट्रेलरमधून तरी दिसतंय. मग एवढं सगळं होऊन सुद्धा नंतर चित्रपटावरती काही टीका होऊ लागल्या ट्रेलरवरती. आता ह्या टीकांमध्ये विविध संघटनांनी केलेल्या आहेत, विविध नेत्यांनी केलेल्या आहेत, विविध शिवप्रेमींनी टीका केलेल्या आहेत, इतिहासकारांनी टीका केलेल्या आहेत. मग या टीका कोणत्या आहेत तर सगळ्यात पहिली टीका, महाराणी येसुबाईंच्या भूमिकेमध्ये रश्मिका मंदाना या अभिनेत्रीला सिलेक्ट करणं ही चुकीची गोष्ट आहे. का तर रश्मिका मंदाना ही नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते आणि त्यामुळे ती महाराणी येसुबाईंची भूमिका करण्यासाठी नको, असं काही जणांचं म्हणणं येते. दुसरी टीका अशी होते की चित्रपटामध्ये काही अतिशयोक्ती गोष्टी दाखवल्यात, 10-12 जणांना उडवून लावणं वगैरे त्या गोष्टी, आणि शेवटचा सिंहाचा जबडा फाडतानाचा जो सीन आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी सिंहाचा जबडा फाडला तो सीन, ह्या अतिशयोक्ती आहेत. अशी अतिशयोक्ती म्हणजे एकाचं 2 करून सांगणे त्या टाईपमध्ये. तिसरी जी टीका होते, छत्रपती संभाजी महाराज अर्थात विकी कौशल आणि महाराणी येसुबाईंची भूमिका करणारी रश्मिका मंदाना या दोघांना नाच करताना दाखवले, अशी टीका केली जाते. आणि त्यानंतरची टीका म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या तोंडून एक वाक्य दिले, ते वाक्य असं आहे की हे स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा. त्याच्यामध्ये असा आक्षेप घेतला जातोय की हिंदवी हा शब्द त्याच्यातून मुद्दामून गाळण्यात आला. अशा सगळ्या आणि अजून बऱ्याच टीका आहेत. माझ्या माहितीत जेवढ्या आल्या तेवढ्या टीका मी तुम्हाला बोलून दाखवतोय. त्याच्यामध्ये ही एक टीका सांगितली जात होती की हा चित्रपट हिंदीमध्ये का, मराठीमध्ये का नाही. त्या कलाकारांना सुद्धा अनेकांनी प्रश्न विचारला. पण माझं असं मत आहे की मराठी चित्रपट, मराठी इंडस्ट्री म्हणलं की आपल्याला बजेट कमी मिळतं, रिस्ट्रिक्शन्स येतात. मराठी ऑडियन्स म्हटलं की आपला ऑडियन्स महाराष्ट्रापुरता मर्यादित राहतो, त्याचे डबिंग होईल,
तो चित्रपट विविध भाषांमध्ये भाषांतरित केला जाईल, पण जे ओरिजिनॅलिटी असते ती आपल्याला त्याच भाषेतून मिळते आणि त्याच्यामुळं हिंदीमध्ये सिनेमा झाला ही खऱ्या अर्थानं आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जर पूर्ण देशापर्यंत पोहोचला तर आपल्यासाठी काय अडचण आहे, आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे ती. दंगल सारखा सिनेमा जर पूर्ण देशभरात नाही तर जगभरात प्रदर्शित केला जातो, हिंदीतला सिनेमा आहे म्हणून, मग जर छत्रपती संभाजी महाराजांचा हा छावा सिनेमा सगळ्या देशभरात नाही सगळ्या जगभरात गेला, जगभरातल्या लोकांना छत्रपती संभाजी महाराज कोण होते, त्यांचा इतिहास काय होता हे समजलं तर ती आपल्यासाठी चांगली गोष्ट असणार आहे. दुसरी बाब म्हणजे महाराणी येसूबाईंच्या भूमिकेसाठी रश्मिका मंदाना या अभिनेत्रीला कास्ट करणं. रश्मिका मंदाना ही अभिनेत्री म्हणून वेगळी आहे, त्याची पर्सनल लाईफ म्हणून वेगळी आहे आणि तिनं येसूबाईंची केलेली भूमिका ही वेगळी असणार आहे. अर्थात ज्यावेळेस दिग्दर्शकांना प्रश्न विचारण्यात आला उतेकरांना, त्यावेळेस उतेकरांनी हे एक्सप्लेनेशन दिलं की रश्मिका मंदानाचे डोळे त्यांना महाराणी येसूबाई यांच्या कॅरेक्टरसाठी योग्य वाटले आणि त्यासाठी त्यांनी रश्मिका मंदानाचं सिलेक्शन महाराणी येसूबाईंच्या भूमिकेसाठी केलं. अर्थात तो दिग्दर्शकाचा प्रश्न आहे. असे कितीतरी कॅरेक्टर आहेत की आता काही अभिनेत्यांनी विलनच्या भूमिका केल्या म्हणजे ते विलन झाले का, त्याच गोष्टी आहेत त्या. एक कलाकार म्हणून तुम्ही त्या व्यक्तीकडे वेगळं बघा. तो व्यक्ती चित्रपटामध्ये भूमिका कशी करतो त्याच्यावरून आपण त्याचा अंदाज लावला पाहिजे असं मला वाटतं. आता यानंतरची गोष्ट म्हणजे चित्रपटात दाखवलेल्या अतिशयोक्ती. म्हणजे ही गोष्ट हसण्यासारखी आहे की आपल्याला KGF मधला रॉकी भाई एका वेळेस सगळ्या पोलिसांना उडवताना चालतो, तो हेलिकॉप्टरमधून पोलीस स्टेशनला एंट्री करतो, किंवा मार्वलचे जे हिरोज आहेत कॅप्टन अमेरिका, आयर्न मॅन वगैरे, हे सगळेजण त्या गोष्टी करतात ते आपल्याला चालतं. मग छत्रपती संभाजी महाराजांचं शरीर इतकं मजबूत होतं, त्यांचा आहार तेवढा तगडा होता, ते खूप मोठे योद्धे होते. मग त्या योद्ध्यानं जर एका वेळेस 10 माणसांना खाली लोळवलं तर त्याच्यामध्ये अतिशयोक्तीची बाब काय. बरं झाली अतिशयोक्ती तर ते आपल्या हिरोचं आपल्या राजाचं ते मोठेपण सांगितलं जातंय. दुसरी गोष्ट म्हणजे सिंहाचा जबडा फाडतानाचा सीन, हे आपल्याला लहानपणापासून हे आपल्या मनावरती आपल्याला सांगितलं गेलंय की संभाजी महाराजांनी सिंहाचा जबडा फाडला होता. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात मराठ्यांची. ते वाक्य जर त्यांनी त्या वाक्याची प्रतिकृती तयार केली तर त्याच्यामध्ये चुकीचं असं वाटण्यासारखं काहीच नाहीये. अर्थात ती गोष्ट ट्रेलरमध्ये दाखवली, ती चित्रपटामध्ये कोणत्या हेतूनं कोणत्या माध्यमातून दाखवलेली असणार आहे ते आपल्याला माहितीच नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल आत्ता बोलणं ती गोष्ट म्हणजे चेष्टा होईल. त्यानंतरची गोष्ट म्हणजे चित्रपटामध्ये दाखवलेला छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांचा नाच. आता पहिली गोष्ट म्हणजे ह्या गोष्टी बऱ्याच लोकांकडून बोलल्या जात आहेत की तो नाच नाहीये तर ते लेझिम नृत्य. लेझिम ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि जर छत्रपती संभाजी महाराज यांनी लेझिम खेळली असेल तर त्यात चुकीचं काय. आता त्याला प्रतिवाद असा केला जातोय की त्याच्यामध्ये जी लेझिम दाखवली चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ती खरी लेझिम नाहीये, ती परंपरा नाहीये किंवा तशी लेझिम नसते, तो वेगळा प्रकार आहे लेझिमचा असं बोललं जाते. शिवाय काही इतिहासकारांनी काही दाखले दिलेत, जसं की शिवाजी महाराजांनी घालून दिलेले आज्ञापत्रे. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात असं नमूद आहे की राजानं कसं वागावं याचे नियम दिलेत काही, आणि त्या नियमांमध्ये असा उल्लेख आहे की राजाने गायन नृत्य वगैरे ह्या गोष्टींपासून थोडं दूर राहावं वगैरे. मग जर ती खरंच लेझिम नाहीये चित्रपटात दाखवली गेलेली आणि ते खरंच नाच गाणं असेल तर त्याला विरोध असलाच पाहिजे, ते नाही केलं पाहिजे. मग त्याची शहानिशा करून जे काय असेल ते त्याला विरोध करावा न करावा. जर त्या गोष्टीमुळे छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईंच्या प्रतिमा मलिन होत असेल तर ती गोष्ट 100% त्या चित्रपटातून काढून टाकली पाहिजे. या मताचा मी सुद्धा आहे, तुम्ही सुद्धा आहात. आणि यानंतरची एक गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या तोंडी दिलेलं हे स्वराज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा हे वाक्य. आता हे वाक्य जिथून आलं ते शिवाजी महाराजांनी देशपांडेंना लिहिलेलं एक पत्र होतं, दादाजी देशपांडेंना. त्या पत्रात हिंदवी स्वराज्याचा उल्लेख होता, पण ऍक्च्युअल ते जे वाक्य आहे की हे राज्य व्हावे हे श्रींच्या मनातील आहे असा उल्लेख त्या वाक्यामध्ये होता. त्या पर्टिक्युलर वाक्यामध्ये हिंदवी हा शब्द नव्हता. त्यामुळं तेच वाक्य निर्मात्यांनी, लेखकांनी, दिग्दर्शकांनी संभाजी महाराजांच्या तोंडी सुद्धा दिलेलं आहे की हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. याच्यामध्ये काही चुकीचं असण्याचं कारण नाही, म्हणजे ही इतिहासाची तोडामोड नाही असं मला वाटतं. तर अशा साऱ्या गोष्टी आहेत. पण मंडळी, शेवटची एक गोष्ट, छत्रपती संभाजी महाराजांवरती अनेक नाटकं आले, अनेक चित्रपट आले, अनेक व्याख्याते आपल्याला सांगतात की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका काही नाटकांमध्ये दारूचा ग्लास घेऊन दाखवली आहे. अय्याश असलेला राजा अशी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका दाखवली जायची.
त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांवरती संभाजी 1689 हा चित्रपट आला. त्या चित्रपटाच्या नावापासून प्रत्येक गोष्टीवरती आक्षेप घेतले गेले. तो चित्रपट कित्येक वर्ष प्रदर्शितच होऊन दिला नाही. तो चित्रपट आत्ता मागच्या वर्षी रिलीज झाला. त्याच्यामध्ये संभाजी महाराजांवरती किती अन्याय अत्याचार झाले होते ते दाखवलं गेलं होतं आणि त्यासाठी हा चित्रपट रिलीज होऊ दिला नव्हता असं सांगितलं जातं. त्यानंतर अमोल कोल्हेंनी छत्रपती संभाजी महाराजांवरची स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका सुरू केली. त्या मालिकेला सुद्धा त्यांना अनेक अडचणी आल्या. अजून असे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांवरती चित्रपट येतात. पण हा इतिहास शेवटच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे, हा इतिहास योग्य रीतीनं पोहोचला पाहिजे, हे सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण जेव्हा जेव्हा असे चित्रपट येतात तेव्हा तेव्हा या चित्रपटांवरती टीका केली जाते. या चित्रपटामध्ये इतिहासाची तोडमोड केली असेल तर ती तोडमोड न केली पाहिजे, ती तोडमोड दुरुस्त केली पाहिजे. योग्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे, ह्या मताचे आपण सगळेच आहोत. पण जसं आत्ता सुद्धा सगळे लोक म्हणतायत की तो चित्रपट आधी इतिहासकारांना दाखवा, तो चित्रपट आधी त्या क्षेत्रामध्ये प्रख्यात असलेल्या लोकांना दाखवा, त्या लोकांचं म्हणणं आधी विचारात घ्या. जर त्या चित्रपटामध्ये इतिहासाची पायमल्ली होत असेल, जर त्या चित्रपटामधून छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसूबाई किंवा कोणत्याही ऐतिहासिक महापुरुषाला कलंक लागत असेल तर ती भूमिका किंवा तो भाग चित्रपटातून काढलाच पाहिजे. पण यासाठी चित्रपटालाच विरोध, हे म्हणणं कितपत योग्य आहे? याच्याने आपणच आपल्या महापुरुषांना आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जाण्यापासून रोखतोय, आपल्याला समजत नाहीये. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी ही मालिका ज्यावेळेस आली त्यावेळेस सुद्धा या मालिकेतून सुद्धा कोणती कॉन्ट्रोवर्सी निर्माण होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली गेली. तशीच काळजी या छावा चित्रपटाच्या निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी सुद्धा घ्यावी आणि त्याला विरोध करणाऱ्यांनी सुद्धा विरोध केला पाहिजे. विरोधामुळं कलाकृती उत्तम होते, विरोधामुळं कलाकृतीला बहर येतो किंवा त्याच्यामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्या आपल्याला काढता येतात. पण तो विरोध कुठपर्यंत असला पाहिजे, तो विरोध सामंजस्यानं झाला पाहिजे की बाबा तुमच्या चित्रपटामध्ये ही आक्षेपार्ह गोष्ट आहे, ही गोष्ट तुम्ही टाळून टाका. इतकं सोपं आहे. इतिहासकारांची एक टीम बोलवा, चित्रपट निर्मात्यांची टीम बोलवा, दोघांनी एकत्र बसा, चित्रपट बघा. इतिहासकारांना, टीकाकारांना, शिवप्रेमींना त्या चित्रपटामध्ये ज्या काही आक्षेपार्ह गोष्टी आढळत आहेत त्या गोष्टी त्यांनी निर्मात्यांना सांगा, निर्मात्यांनी त्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्या. स्पष्टीकरण पटलं नाही तर त्या चित्रपटातली ती दृश्य काढून टाका आणि चित्रपट भव्य दिव्यतेनं साजरा करा. पण या काही गोष्टी आहेत, आता मी जसं सांगितलं, जर इतिहासाची तोडमोड न करता अतिशयोक्ती केली असेल तर त्यात काय अडचण आहे? आपल्याला सुपर हिरो चालतातच ना. आपल्याला KGFचा यश चालतो, आपल्याला बाहुबली चालतो, मग आपल्याला छत्रपती संभाजी महाराज लार्जर दॅन लाईफ दाखवले तर का चालणार नाहीयेत? तो डान्स जर चुकीचा आहे, ते लेझिम नृत्य खरं नाहीये, ते लेझिम नृत्य पारंपरिक नाहीये, ते चित्रपटातून काढून टाका. पण या गोष्टींमुळे चित्रपटच बंद पाडा, चित्रपट प्रदर्शितच होऊन देऊ नका. ह्या गोष्टी मला कुठेतरी वाटते की ह्या गोष्टी आपण आपल्या महापुरुषांचा इतिहास पोहोचवण्यापासून रोखतोय. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास खऱ्या अर्थानं जगभरात पोहोचण्यासाठी हे असे चित्रपट आले पाहिजेत. हा चित्रपट येतोय त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे. या टीकाकारांनी सुद्धा ही टीका करताना हा चित्रपट देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यापासून कोणती अडचण येऊ नये याची थोडीशी काळजी घ्यावी असं मला वाटतं. हा चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज होतोय आणि सगळेजण आपण चित्रपट बघायला जाणार आहोत. एकदा नाही, 2-2दा 3-3दा पिक्चर बघायला जा. आपण सैराट 2-2 वेळा बघितला, आपण बाहुबली 4-4 वेळा बघितला, मग आपण आपल्या महाराजांचा इतिहास बघायला 2 वेळा गेलं तर काय अडचण येते? आणि त्यामुळं हा चित्रपट जो येतोय त्या चित्रपटाला भरभरून प्रेम द्या. जे काही आक्षेपार्ह मुद्दे असतील ते काढून हा चित्रपट भव्य दिव्यतेनं साजरा करा. हा चित्रपट म्हणजे आपल्यासाठी सण आहे असं समजा आणि प्रत्येकानं हा चित्रपट बघायला नक्की जा. चित्रपटगृहातच जा आणि या चित्रपटाला प्रेम द्या. आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी सज्ज व्हा. धन्यवाद.